लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना महिना 1500 रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली होती। दरम्यान महायुतीने विधानसभा निवडणुकीत 1500 रुपयांची ही रक्कम 2100 रुपये करणार असे आश्वासन दिले होते। आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले। यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे। सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देणार हे आश्वासन देण्यात आले होते। ते आश्वासन आम्ही पूर्ण करू। हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल। निवडणुका झाल्या की आम्ही आश्वासन पूर्ण करत नाहीत अशी आमची प्रतिमा होईल। मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। आपण शब्दावर ठाम राहायला हवे। मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो, त्यामुळे आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहोत। ती आश्वासनं धुळीस मिळू देणार नाहीत। आमच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची क्षमता आहे। महायुतीतील एकही पक्ष आमच्या 2100 रुपये देण्याच्या योजनेचा विरोध करणार नाही। जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून 1500 रुपयामध्ये वाढ करून 2100 रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल। आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती, त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीकडून महाराष्ट्रातील जनतेला वारेमाप आश्वासन देण्यात आली। महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेची रक्कम 3000 रुपये करू असे आश्वासन देखील दिले होते। याशिवाय या योजनेला महालक्ष्मी योजना हे नाव देणार असल्याचेही सांगण्यात आले होते। दरम्यान महाविकास आघाडीच्या आश्वासनांना काउंटर करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली होती। आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 करू असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं। दरम्यान आता ही वाढीव रक्कम देण्यास सुरू करण्यासाठी भाऊबीज उजाडावी लागेल याबाबतचे संकेत भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कशा पद्धतीने एका मुलाखतीमध्ये वक्तव्य दिले आहे। त्यामुळे आता या डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आणि ते नेमके किती येणार यासाठी मात्र आता आपल्याला वाट पाहावी लागेल आणि नेमकं पाहावं लागेल की आता किती जे पैसे आहेत ते आपल्या खात्यात जमा होतात आहेत। कारण का सध्या तरी परिस्थिती पाहिली तर अजूनही सरकार स्थापन झालेलं नाही आहे। त्यामुळे जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही कदाचित तोपर्यंत जी काही ठोस रक्कम आहे 1500 किंवा 2100 ती येणार किंवा कधी येणार याबाबत अजून तरी खात्री देता येणार नाही। तर असेच काही जर नवीन अपडेट या बाबतीत आले तर असे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत।